चला तर मैत्रिणींनो, आज ना आपण मस्तपैकी साधी सिंपल अशी कोबीची भाजी बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये ना हळद घालणार आपण किंवा ना कोणता मसाला घालणार आहोत, ना धणे पावडर ना गरम मसाला, काहीच मसाले घालणार नाही आहोत. ती दिसायला जरी अशी सपक दिसली तरी पण टेस्ट ह्याची खूप भारी लागते. तर चला, पहिला ना इथे तेल तापल्याच्यानंतर राई जिरा घातलेला आहे आणि उडदाची डाळ घालून ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे. ते चांगलं तडतडल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक असे पातळ ना लांब लांब उभे चिरलेले कांदा घातलेला आहे, एक कांदा घातलेला आहे आणि ते चांगलं परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी म्हणजे किसणीवरतीच किसून अद्रक लसूणची पेस्ट बनवलेली ती घातले. चांगलं त्याचा कच्चापणा निघून गेला ना की ह्याच्यामध्ये मी मग कोबी जी लांब लांब मस्त पातळ चिरली होती ती घातली आणि चांगलं परतून घेतलं तेलामध्ये. एक 5 मिनटं परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ना जरासं पाणी शिंपडलेलं आहे की त्यामध्ये डाळ असते ती थोडीशी शिजली पाहिजे आहे ना, नाहीतर मग ती तडतडीत लागते. म्हणून ना जरासं पाणी घातलेलं आहे, असं हाताने शिंपडून घेतलेलं आहे. भाजी चांगली परतून घेतली, याच्यावरती झाकण मारलं होतं. झाकण काढल्याच्यानंतर परत एकदा चांगली भाजी परतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी अगदी थोडासाच माझ्याकडे ना शिजलेला बटाटा होता, त्यातला मी एक छोटासा बटाटा घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. ते सगळं परत मी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतलं, परतवून घेतलं आणि एक 5 ते 7 मिनटाच्या नंतर ना ह्याच्यामध्ये मस्त की ओलं खोबरं मी जास्त प्रमाणात घातलेलं आहे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे. कोणतेही मसाले आणि हळद न वापरता ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल भाजीची तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत आपण नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.